नमस्कार मंडळी, वात्रडायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी संजीव शाळगावकर. काही दिवस खंड पडल्यामुळे प्रथम दिलगीर आहे. अमेरिकेत छानशी निवडणूक झाली. तिथं ट्रम्प हे विजयी झाले आणि कमला हॅरिस या हारल्या. आता कमला या शब्दावर थोडी कोटी करायची आपल्याला की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे किंवा आत्ताचे उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत हे भाजपचा उल्लेख कमळाबाई असा करतात. तर पहिल्यांदा काय वाटलं, कमलाबाई हारल्या त्यामुळे या मंडळींना वाटलं की भाजप हारलं, त्यामुळे यांना खूप आनंद झाला, यांना उड्या माराव्याशा वाटल्या. पण हे होते अमेरिकेतले निकाल आणि तिथं ट्रम्प तात्या म्हणजे जे मोदींचे अतिशय जवळचे मित्र आहेत ते ट्रम्प विजयी झालेले आहेत. भारतासाठी तो एक चांगला निकाल मानला जातो. कमला हॅरिस या जरी भारतीय वंशाच्या आहेत तरी त्यांची धोरणं ही भारताच्या विरोधी होते असं म्हटलं जातं. आता ट्रम्प आलेले आहेत. भारताला एक अनुकूल असं एक मोठं राष्ट्र आपल्या हाताशी मिळाले. रशिया भारताच्या बाजूनं आहे, फ्रान्स भारताच्या बाजूनं आहे, इंग्लंड असतंच आणि आता अमेरिका. तर बघूया भविष्यात काय होते काय नाही होत. तर ही झाली माझ्या आजच्या वात्रटिकेची पार्श्वभूमी. वात्रटिकेचं शीर्षक आहे ट्रम्प तात्या टॅली जिंकलीस, कमलाबाई हॅरलीस. ट्रम्प तात्या टॅली जिंकलीस, कमलाबाई हॅरलीस. उबाठा आणि रडत राऊत चक्क थिरकताना दिसले. उबाठा आणि रडत राऊत चक्क थिरकताना दिसले. निवडणूक अमेरिकेतली फिरकताना डसले. ट्रम्प तात्यानं टॅली जिंकली, कमलाबाई हरली. घराचे वासे फिरले, कडेची भिंतही फिरली. भाजपचा उल्लेख कमळाबाई, लाज नाही वाटत. भाजपचा उल्लेख कमळाबाई, लाज नाही वाटत. एकेकाळी यांच्या सावलीत झोपडी होते थाटत. इथं हरवणं शक्य नव्हतं, पण अमेरिकेत हरवलं. लोकसभेत जरा जिरवलं, हरवायचं मात्र ठरवलं. हॅरिस पडल्या, काहींना वाटलं कमलाबाई हारल्या. हॅरिस पडल्या, काहींना वाटलं कमलाबाई हारल्या. ट्रम्प तात्यांनी बाजी मारली, या फिर फिर फिरल्या. निकाल अमेरिकेत. मंडळी अशी का वागली कळलं नाही. निकाल अमेरिकेत. मंडळी अशी का वागली. मातोश्रीची दुधाची तहान ताकावर भागली. चला, या कमळाला हरवता येत नाही, त्या कमलाबाई तरी हारल्या म्हणून तो मोठा आनंद झालेला आहे. तर मंडळी ही होती वात्रटिका. नेहमीप्रमाणे लाईक करा, मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. चला, उद्या भेटूया छानशा वात्रटिकेसह. मनापासून धन्यवाद.